गोंदिया जिले के गोरेगांव में आयोजित चुनाव प्रचार सभा के दौरान विधायक चित्रा वाघ ने मौजूद कार्यकर्ता पदाधिकारी समेत नागरिकों को चुनाव रणनीति के बारे में संबोधित किया। इस पृष्ठभूमि पर वाघ ने मीडिया से बातचीत करते हुए शरद पवार को आड़े हाथ लिया और कहा कि लोग काम पर वोट देते हैं, निधि पर नहीं, और हम हार के बाद बहाने नहीं बनाते, काम करते हैं। ठाकरे बंदियों की भेंट पर उन्होंने तंज कसते हुए कहा कि दो भाई साथ आए तो भी चुनाव में फर्क नहीं पड़ेगा। आगे उन्होंने नीलेश राणे के वीडियो मामले पर भी अपना स्पष्ट मत रखते हुए अम्मादास दानवे के नीतीश व नीलेश राणे से जुड़े विवादित बयान को लेकर तीखा पलटवार किया। आइए सुनते हैं चित्रा वाघ का सविस्तर बयान। लोक कामांवरच देत आहेत, मतदान जे होत आहे ते कामांवरच होत आहे, निधीवर होत नाहीये। म्हणजे मला ते असं का म्हणालेत मला काही कळलं नाही, परंतु महिला ज्या विशेषतः या 50% महिलांसाठी जे काही काम केलंय, जे योगदान दिलेलं आहे आणि त्याच्यावरती महिला खुश आहेत आणि त्या तिथं आपल्याला मतदान देत आहेत। तुम्ही आता बिहारचा जो निर्णय लागला त्यामध्येही आपण पाहिलं, महाराष्ट्रातल्या विधानसभेचा जो रिझल्ट लागला त्यातही आपण पाहिलं, लोकसभेत आम्ही नक्की यांच्या विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हला जनता त्या ठिकाणी फसली गेली। पण 6च महिन्यात त्यांना लक्षात आलं की हे जे काही सांगतायत हे खोटं बोलतायत, रेटून बोलतायत। कुठलंही संविधान हे त्या ठिकाणी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की संविधान बदलणार आहे, ही जी काही खोटी आरोळी मारली होती ही लोकांच्या लक्षात आली। आणि आम्ही सुद्धा तुम्हाला सांगते की तुम्ही एखादी क्लिप आमच्या एखाद्या नेत्याची दाखवा की लोकसभेमध्ये ज्या वेळेला आम्ही मागे आलो त्यावेळेला आमच्या कुठल्या नेत्याने प्रेस घेऊन सांगितलं की हे खोटं आहे, हे सगळं चुकीचं आहे। अरे आम्ही दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो, भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला आणि त्या ठिकाणी आपण जिथे कमी पडलो त्याचं आत्मचिंतन करून आम्ही ही भरारी घेतली, ही झेप घेतली आहे। त्यामुळे लोकांनाही माहिती आहे खरं कोण आहे, खोटं कोण आहे, महिलांना माहिती आहे लाडका भाऊ कोण आहे, दोडके भाऊ कोण आहेत। तर त्या लाडक्या भावांवर आमच्या बहिणींचं प्रेम आहे आणि दोडक्या भाऊंना त्यांची जागा दाखवायचं काम या महायुतीच्या 2 पक्षांमध्ये ही जी हे झाली ट्रॅजेडी, त्याच्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उडवली आहे। ठाकरे गटाचे नेते मला एवढंच सांगायचं आहे, कोणी असू दे, विरोधकांना इतकंच सांगायचं आहे, आमचा किल्ला मजबूत आहे, तुम्ही तुमचं बघा। इथे महायुतीमध्ये आमचे नेते देवेंद्रजी असतील, एकनाथराव शिंदे साहेब असतील, अजितदादा असेल, हे भक्कम आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतात, कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, स्थानिक प्रश्नांवरती निवडणुका असतात आणि त्यामुळे तिथे थोडेफार मतभेद हे होतातच, परंतु आमची फार काळजी करायची गरज नाही आहे। महायुतीचा किल्ला हा भक्कम आहे, तुमचे बुरुज सांभाळा, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे।